आपणा सर्वांना सादर नमस्कार। आपणा सर्वांचे वास्तुदीपक यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत स्त्रीला गर्भस्थिर झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात, अगदी 9व्या महिन्यातील संपूर्ण गर्भसंस्कार मंत्रविधी। यावेळी उत्तम प्रकारे मुहूर्त पाहून मुहूर्ताच्या ठरलेल्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी गर्भवती स्त्रीला मंगल स्नान घालावे। वस्त्र, अलंकार, फुलाची माळ, काजळ, कंबरपट्टा, बाजूबंद, किरीट इत्यादींनी सर्व अलंकाराने सुशोभित करून संपूर्ण पूजेचे साहित्य घेऊन मंदिराकडे जावे। मंदिराला 3 प्रदक्षिणा देऊन मंदिरात प्रवेश करावे। प्रथमतः भगवंतांचे दर्शन करून अभिषेक, शांतिधारा, देवशास्त्र, गुरुपूजन इत्यादी सर्व विधी झाल्यानंतर मंदिरामध्ये असणाऱ्या यक्षयक्षिणींचा सत्कार करावा। शांती हवन विधी इत्यादी संपूर्ण विधी झाल्यानंतर विसर्जन पाठही करावा। यानंतर गर्भसंस्कार मंत्रविधीस प्रारंभ करावे। सर्वप्रथम जमिनीवरती साली अक्षत हातरून त्यावरती स्वस्तिक काढावे। त्या धान्यावरती पाट ठेवावे। त्या पाटावरती लाल वस्त्र आच्छादन करावे। पाटाच्या समोर चौरंग ठेवून चौरंगावरती अक्षता घालून स्वस्तिक काढून पुण्यावाचनासाठी कलशाची स्थापना करावी। दोन्ही बाजूला 2 समई ठेवावे। समोर पानाची विडे मांडावेत। संपूर्ण गर्भसंस्कारातील मंत्रविधीसाठी लागणाऱ्या साहित्याची संपूर्ण तयारी करून घ्यावी। वयोवृद्ध सौभाग्यवती स्त्रीनी पंडितजींनी मंत्रसंस्कार विधीस प्रारंभ केल्यानंतर पंडितजी सांगतील त्या पद्धतीने आपण संपूर्ण क्रिया कराव्यात। प्रथमतः मंगलाचरण, नित्यपूजन, कलशपूजन, पुण्यावाचन, शांती भक्तिपाठ इत्यादी संपूर्ण विधी करून घ्यावे। संपूर्ण मंत्रसंस्कार विधीस प्रारंभ होण्या अगोदर गर्भवती स्त्रीनी आपल्या उदरावरती उजवा हात ठेवावा। डोळे शांत मिटावे। भरक्षेत्रातील संपूर्ण तीर्थक्षेत्र, सिद्धक्षेत्र आदी संपूर्ण क्षेत्रांना स्मरण करावे। तसेच वयोवृद्ध सौभाग्यवती स्त्रीनी पंडितजींनी मंत्रसंस्कार विधीस प्रारंभ केल्यानंतर प्रत्येक बीजाक्षर मंत्राच्या अंतिम समयी सौभाग्यवती स्त्रीनी हातामध्ये पिवळ्या अक्षता घेऊन शांती मुद्रेमध्ये त्या गर्भवती स्त्रीच्या उदरावरती अक्षता क्षेपण कराव्यात। मंत्रसंस्कार विधी। त्रैलोक्यनाथो भव भव, त्रैलोक्यनाथो भव भव। गर्भातील जीव तिन्ही लोकाचा स्वामी हो। त्रैकाल्य ज्ञानी भव भव, त्रैकाल्य ज्ञानी भव भव। गर्भातील जीव तिन्ही काळाचा ज्ञाता हो। त्रिरत्न स्वामी भव भव, त्रिरत्न स्वामी भव भव। गर्भातील जीव सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याचा धारण करता हो। अवतार कल्याण भागी भव भव, अवतार कल्याण भागी भव भव। गर्भातील जीव गर्भ कल्याणक प्राप्त करणारा हो। मंदिरेंद्राभिषेक कल्याण भागी भव भव, मंदिरेंद्राभिषेक कल्याण भागी भव भव। गर्भातील जीव सुमेरू पर्वतावर इंद्राद्वारा अभिषेकाचा भाग्य प्राप्त करणारा हो। निष्कांती कल्याण भागी भव भव, निष्क्रांती कल्याण भागी भव भव। गर्भातील जीव निष्क्रमण कल्याण प्राप्त करणारा हो। अरहंत कल्याण भागी भव भव, अरहंत कल्याण भागी भव भव। गर्भातील जीव अरहंत अवस्था प्राप्त करणारा हो। परमनिर्वाण कल्याण भागी भव भव, परमनिर्वाण कल्याण भागी भव भव। गर्भातील जीव उत्कृष्ट मोक्ष प्राप्ती मिळविणारा हो। सज्जाति दातुर्भागी भव भव, सज्जाति दातुर्भागी भव भव। गर्भातील जीवास धर्म व मोक्ष पुरुषार्थाच्या सिद्धीस अनुकूल अशा उत्तम जाती व कुलाची प्राप्ती हो। सद्ग्रहिदातुर्भागी भव भव,
सद्गृहिदातुर्भागी भव भव. गर्भातील जीव उत्तम रीतीने गृहस्थ धर्माचे पालन करणारा हो. मुनींद्रदातुर्भागी भव भव. मुनींद्रदातुर्भागी भव भव. गर्भातील जीव मुनिपद प्राप्त करणारा हो. सुरेंद्रदातुर्भागी भव भव. सुरेंद्रदातुर्भागी भव भव. गर्भातील जीव इंद्र अहमिंद्र पद मिळवणारा हो. परमराज दातुर्भागी भव भव. परमराज दातुर्भागी भव भव. गर्भातील जीव धार्मिक बलशाली असा राजकर्ता हो. अर्हंत दातुर्भागी भव भव. अर्हंत दातुर्भागी भव भव. गर्भातील जीव अर्हंत पद प्राप्त करणारा हो. परमनिर्वाण दातुर्भागी भव भव. परमनिर्वाण दातुर्भागी भव भव. गर्भातील जीव उत्तम मोक्षपद प्राप्त करणारा हो. सज्जाति कल्याण भागी भव भव. सज्जाति कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव उत्तम गृहस्थाचे आचरण करणारा हो. विवाह कल्याण भागी भव भव. विवाह कल्याण भागी भव भव. विवाह कल्याण प्राप्त करणारा हो. मुनींद्र कल्याण भागी भव भव. मुनींद्र कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव महामुनी पद मिळविणारा हो. सुरेंद्र कल्याण भागी भव भव. सुरेंद्र कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव इंद्रपद उपभोग घेणारा हो. मंद्राभिषेक कल्याण भागी भव भव. मंद्राभिषेक कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव सुमेरू पर्वतावर अभिषेकाचा मानकरी हो. हेवराज कल्याण भागी भव भव. हेवराज कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव युवराज पद प्राप्त करणारा हो. महाराज कल्याण भागी भव भव. महाराज कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव राजपदाचा भोक्ता हो. परमराज कल्याण भागी भव भव. परमराज कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव सर्व राज्य साम्राज्य पद प्राप्त करणारा हो. अर्हंत कल्याण भागी भव भव. अर्हंत कल्याण भागी भव भव. अर्हंत कल्याण भागी भव भव. गर्भातील जीव अर्हंत पदाची प्राप्ती करणारा हो. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. संपूर्ण विधी झाल्यानंतर पंडितजींनी हातामध्ये तांबूलादी घेऊन त्यांना आशीर्वाद द्यावे. आशीर्वाद मंत्र म्हणून त्यांच्या मस्तकी अक्षता क्षेपण कराव्यात. प्रथमतः माहेरची ओटी भरावी. डोहाळे गीत गावेत. यानंतर आपतिष्टाच्या सर्वांनी मधुर भोजनाचा आस्वाद घेऊन एकमेकांना प्रति नमस्कार करावे. गर्भवती भगिनींना शुभेच्छांच्या बरोबर शुभमंगल आशीर्वादही द्यावा. नमस्कार. आम्ही आपणास एकाच वेळेस करावयाचे गर्भसंस्कार मंत्रविधी सांगितलेले आहे. आपण अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वास्तुदीपक यूट्यूब चॅनल पेजला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. नमस्कार.